या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस। ॲडव्हान्स बुकिंग सुरू। दक्षिण सोलापूर येथील आनंदनगर तांडा येथे श्रावण महिन्याच्या पवित्र वातावरणात सालाबाद प्रमाणे यंदाही श्री सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर महाराजांची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। ही यात्रा पंचक्रोशीत स्वस्तिक तांडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंदनगर तांड्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। 1980 मध्ये स्थापन झालेल्या या मंदिराच्या यात्रेत लहानांपासून वयोवृद्धापर्यंत हजारो भाविक दर्शनासाठी येतात। विशेषतः नंदीध्वजाच्या मिरवणुकीसाठी आणि दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते। गावचे सरपंच, उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिकांचे यात्रा कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ, फेटा बांधून स्वागत केला जातो। या वर्षीच्या यात्रेच्या औचित्याने मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या शुभ हस्ते नवीन बोरवेलचे उद्घाटन करण्यात आलं। या उपक्रमामुळे स्थानिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार असून तांड्याच्या विकासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरलाय। मार्ग फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आणि संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा यशस्वीपणे पार पडली आहे। याशिवाय नाईक मेघराज पवार, कारभारी बालू राठोड, पंच तारासिंग राठोड, सीताराम राठोड आणि यात्रा कमिटीचे सचिव पांडुरंग पवार यांचे मोलाचे सहकार्य हे यात्रेला लाभलं। आनंदनगर तांडा येथील ही यात्रा गेल्या काही वर्षापासून पंचक्रोशीत भव्य दिव्य स्वरूपामुळे चर्चेचा विषय ठरत आहे। यात्रेदरम्यान तांड्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतं। विशेषतः नंदीध्वजाची मिरवणूक हा यात्रेचा मुख्य आकर्षणाचा भाग आहे, ज्यासाठी हजारो भाविक तांड्याकडे मार्गस्थ होतात। स्थानिक महिला भगिनी पारंपरिक वेशभूषेत गाणी गात घरोघरी देवाची आरती आणि पूजा करतात, ज्यामुळे यात्रेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिकच अधोरेखित होतं। मार्ग फाउंडेशनने या यात्रेच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली आहे। संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली फाउंडेशनने केवळ यात्रेचे आयोजनच केले नाही, तर स्थानिक विकासासाठीही महत्त्वाची पावले उचलली आहेत। नवीन बोरवेलच्या उद्घाटनासारख्या उपक्रमामुळे तांड्यातील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत आहेत। याशिवाय स्थानिक नेते आणि यात्रा कमिटीच्या सदस्यांनी एकजुटीने काम करत यात्रेच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे। आनंदनगर तांड्याची ही यात्रा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे। गेल्या काही वर्षापासून ही यात्रा पंचक्रोशीत एक भव्य उत्सव म्हणून नावारूपाला आली आहे। स्थानिक आणि बाहेरील भाविक मोठ्या संख्येने येथे येतात, ज्यामुळे तांड्याचे नाव आणि कीर्ती वाढत आहे। यात्रेदरम्यान होणारे धार्मिक विधी, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवतात। आनंदनगर तांडा येथील श्री सोमेश्वर श्री बनसिद्धेश्वर महाराजांची यात्रा 2025 मध्ये ही भाविकांसाठी आनंद आणि श्रद्धेचा संगम ठरली आहे। मार्ग फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली असून नवीन बोरवेलच्या उद्घाटनामुळे तांड्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे। पंचक्रोशीत स्वस्तिक तांडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तांड्याने आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करत भविष्यातही असाच उत्साह आणि श्रद्धा कायम ठेवण्याचा संकल्प केलाय। ठिकाणी आमचा आनंदनगर तांडा ठिकाणी मध्यभागी असून हे स्वस्तिक मध्ये ओळखला जातो सोमेश्वर मंदिर। या आमच्या आनंदनगर तांड्यामध्ये संतोष भाऊ पवार सारखा सुपुत्र आम्हाला मिळाला, म्हणून या देवाचे आम्ही धार्मिकताप्रमाणे आमचं दरवर्षी उत्साहाप्रमाणे आमचं यात्रा संपन्न होत आहे। या ठिकाणी तरुण मंडळ, महिला मंडळ, लहान मोठे थोर आम्ही या बंजारा समाजामध्ये पहिल्यांदा आमच्या महाराष्ट्रामध्ये या तांड्यामध्ये सदर सोमेश्वर बनसिद्धेश्वर हा भंडारा देवस्थान असून असंच आम्ही या देवाच्या धार्मिक प्रमाणे आमचे पंच कमिटी व लहान मोठ्यांनी सह या ठिकाणी भक्तगण यांचा लाभ घेत आहे। सदर सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर यांनी त्यांना वार्षिक येण्यापर्यंत त्यांना आशीर्वाद मिळावं, त्यांचा उन्नती वाढावं।